बाळूमामांची दिवाळी आणि तो गुराखी. भाग 1. काळजातील हुरहुर. काळोखाची शाल पांघरलेली ती रात. रानात हजारो दिव्यांसारखे चमकणारे वंढरांचे डोळे आणि त्यांच्या गळ्यांतील घुंगरांचा मंद आवाज. बाकी सगळीकडे भयान शांतता. सद्गुरू बाळूमामा एका झाडाखाली शांत बसले होते. त्यांचे डोळे मिटलेले होते, जणू ते त्या चराचरात विलीन झाले होते. त्यांच्या भोवती बसलेल्या मेंढपाळांच्या चेहऱ्यावर मात्र थकव्यापेक्षा जास्त दिवाळीची हुरहुर दिसत होती. गावात दिवे लागले असतील, घरात फराळाचा सुगंध दरवळत असेल, आणि आपण इथं रानावनात. एका तरुण पोराच्याने राहवले नाही. तो धीर करून मामांच्या जवळ गेला आणि त्याचा कंठ दाटून आला. उद्या वसुबारस हाय. गाव दिवाळीच्या उजेडात न्हाऊन निघालं. आन आपलं नशीब बघा, काळोखात बसून हाय. त्याच्या शब्दांनी सगळ्यांच्या काळजाला हात घातला. सगळ्यांच्या मनातली सल त्याने बोलून दाखवली होती. अवलियाचा शब्द. बाळूमामांनी हळूच डोळे उघडले. त्यांच्या नजरेत ना राग होता ना चिंता, फक्त अथांग शांतता. त्यांनी त्या पोराच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, आर पोरानो, आपली दिवाळी तर देवाच्या दारात व्हतीया, काळजी कशाची करता. एक वयस्कर मेंढपाळ, ज्याने ऊन पावसात आयुष्य काढलं होतं, हात जोडून म्हणाला, मामा तुमचं बोलणं खरं आहे, पण वसुबारसेला गाय वासराची पूजा लागती. या जंगलात कुठून आणायची गाय? आपल्या कळपात तर फक्त मेंढरं. त्याचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावरची निराशा आणखी गडद झाली. तेव्हा बाळूमामा हसले. असं हसले की जणू काही त्यांना भविष्यात काय घडणार आहे हे सगळं दिसत होतं. ते आकाशाकडे बोट दाखवत एका वेगळ्याच दैवी आवाजात म्हणाले, आर येड्यांनो, काळजी करू नका. माझा बाप जागा हाय. ज्यानं गोकुळातल्या गायी चारल्या, तो द्वारकेचा राणा उद्या आपल्या दारात गाय वासरू घेऊन स्वतः हजर राहील. तुम्ही फक्त पूजेची तयारी करा. शब्द हाय माझा. मामांच्या त्या शब्दात असा काहीतरी जोर होता, असा काहीतरी विश्वास होता की सगळ्यांच्या अंगावर सर्रकन काटा आला. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. शंकेची जागा आता एका वेड्या आशेने घेतली होती. भाग 3. परीक्षेचा दिवस. दुसरा दिवस उजाडला. सकाळपासूनच सगळ्यांनी जागा सारवून घेतली. रानफुलांनी सजावट केली. पण तास घटका बनून गेले आणि घटका प्रहर. सूर्य डोक्यावर आला आणि पश्चिमेकडे झुकायलाही लागला, पण दूरदूरपर्यंत चिटपाखरूही दिसेना. आता मात्र सगळ्यांचा धीर सुटायला लागला. आशा निराशेच्या गर्तेत बुडत होती. मामांनी उगाच आपल्याला आशेला लावलं असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. बाळूमामा मात्र त्याच झाडाखाली शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचा लवलेशही नव्हता. संध्याकाळ झाली. पक्षी घरट्याकडे परतू लागले. अंधार हळूहळू पसरायला लागला आणि मेंढपाळांनी तर आता सगळी आशाच सोडून दिली. त्यांचे चेहरे पूर्णपणे उतरले होते. तो आला. त्याच क्षणी, ज्यावेळी सगळी आशा संपली होती, त्याच क्षणी दूरवर धुळीचा एक लोट उसळताना दिसला आणि त्यासोबत घुंगरांचा एक अस्पष्ट नाद कानावर पडू लागला. सगळेजण ताडकन उठून उभे राहिले. त्यांनी डोळे ताणून त्या दिशेनं पाहिलं. जसं जसा तो धुळीचा लोट जवळ येऊ लागला, तसं तसं ते दृश्य स्पष्ट होऊ लागलं. एक शंखशुभ्र रंगाची गाय, जिचे डोळे करुणेने भरलेले होते, आणि तिच्यासोबत एक लहानसं उड्या मारणारं वासरू. त्यांच्यासोबत कोणीही गुराखी नव्हता. ती गाय आणि वासरू थेट बाळूमामांच्या कळपाकडे चालत येत होते, जणू त्यांना पत्ता आधीपासूनच माहीत होता. ते दिव्य रूप पाहून मेंढपाळांच्या तोंडून शब्द फुटेना. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि डोळ्यांतून घळाघळा अश्रूंच्या धारा लागल्या. ते जमिनीवर गुडघे टेकून हात जोडून उभे राहिले. ती गाय थेट मामांच्या समोर येऊन थांबली आणि त्यांच्या पायांना जीभ लावू लागली. बाळूमामा उठले आणि त्या गायीच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले, आला व्हय रे माझ्या बापा, माझ्या लेकरांची आस पुरवायला. त्या दिवशी त्या द्रुमऱ्या रानात हजारो मेंढरांच्या साक्षीने अशी दिवाळी साजरी झाली, जी आजवर कोणी पाहिली नव्हती. कारण तिथं भक्ताच्या एका शब्दासाठी तो द्वारकेचा राजा स्वतः गुराखी बनून आला होता. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.